नमस्कार. ओम. एका स्वामींच्या अनुग्रहित साधकाने मला गुरुचरित्र वाचण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी गुरुचरित्र वाचायचे ठरवले. परंतु माझ्याकडे गुरुचरित्राची पोथी नव्हती. त्याच दिवशी योगायोगाने दापोली येथील एक अनुग्रहित गुरुभगिनी या मंदिरात समृद्ध पूजेसाठी आल्या होत्या. त्यांनी पूजा झाल्यावर मला बाजूला बोलावले आणि तुला एक भेट द्यायची आहे असे सांगून माझ्या हातात गुरुचरित्राची पोथी दिली. स्वामी कृपेने अनपेक्षितपणे हा योग आला. लगेचच दुसऱ्या दिवशी स्वामीजींना आणि दत्त महाराजांना प्रार्थना करून गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली. ज्या दिवशी गुरुचरित्र वाचन पूर्ण झाले त्या दिवशी रात्री अर्धजागृत अर्धनिद्रिस्त अशा अवस्थेत असताना प्रत्यक्ष दत्त महाराज माझ्यासमोर प्रगट झाले. त्यांच्या मुखातून असे शब्द आले की उद्या अमावस्या आहे, गुरुवार आहे, तेव्हा सत्यनारायणाची पूजा कर, ब्राह्मणाला पूजा सांगायला बोला आणि 75 रुपये दक्षिणा दे असे स्पष्ट सांगून दत्त महाराज अंतर्धान पावले. सकाळी उठल्यावर पाहिले तर खरोखरच अमावस्या आणि गुरुवार होता. पूजेची सर्व तयारी मी स्वतः करून सगळी सिद्धता झाली. मी देवघरातील दत्त महाराजांच्या फोटोसमोर प्रार्थना केली की मला पूजेसाठी परवानगी मिळावी आणि मला तशी परवानगी मिळाली. सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. संध्याकाळी 4 वाजता देवघराच्या बाजूलाच पूजेचा चौरंग मांडून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा झाली. पूजेनंतर विष्णू सहस्त्रनाम म्हटले जाते. त्यासाठी मी 1000 तुळशीची पाने काढून ठेवली होती. विष्णू सहस्त्रनाम सुरू झाल्यावर मी एक तुळशीपत्र वाहत होतो आणि आश्चर्य म्हणजे एक तुळशीपत्र वाहिल्यावर मी एक जन्म मागे जात होतो. प्रत्येक तुळशीच्या पानाबरोबर स्वामीजी मला मागचा एक जन्म दाखवित होते. 1000 तुळशीपत्र पूर्ण झाल्यावर काहीच दिसलं नाही, पण मन मात्र अतिशय आनंदानं भरून गेलं होतं. दत्त महाराजांच्या दृष्टांताप्रमाणे सर्व काही व्यवस्थित पार पडले होते. रात्री झोपताना दत्त महाराजांना आणि स्वामीजींना प्रार्थना केली. त्याच रात्री स्वप्नात दत्त महाराज आले. अंगावर संन्याशाचे वस्त्र होते. अत्यंत तेजस्वी आणि करुणामय असे रूप बघून मी नमस्कार केला. मी दत्त महाराजांना अशी प्रार्थना केली की माझ्याकडून अखंड स्वामींच्या समाधीची सेवा घडावी. सोहम साधना पूर्णत्वाला जाऊन जीवनमुक्त दशा प्राप्त व्हावी. अशी प्रार्थना केल्यावर दत्त महाराजांनी मला एक अत्यंत विलक्षण दृश्य दाखवले. पृथ्वीपासून आकाशाच्या अंतापर्यंत चारही बाजूंना पाहिलं तर अतिशय काळं ठिक्कर, किळस वाटावी असे पाणीच पाणी दिसत होते. त्या पाण्याकडे निर्देश करून महाराज मला म्हणाले की हे पाणी जेवढं दिसतंय तेवढी प्रत्येक जीवाची पूर्वकर्म असतात. हा काळेपणा म्हणजे मालिन्य, अज्ञान आणि पाप असते. हे सर्व जेव्हा शुद्ध होईल तेव्हा जीवाला मुक्ती मिळते असे महाराजांनी मला सांगितल्यावर मी काकुळतेने दत्त महाराजांना प्रार्थना केली की महाराज, आपण कृपाळू आहात. आपण नुसत्या आपल्या शुभ संकल्पानेच जीवाला तात्काळ मुक्त करू शकता. माझ्यावर कृपा करून मला या जन्ममरणातून सोडवून जीवन मुक्त करा. त्यावेळी दत्त महाराजांनी अतिशय करुणामय दृष्टीने माझ्याकडे पाहिले व त्या पाण्याकडे पाहून आपला उजवा हात वर केला. त्याबरोबर कोट्यावधी सूर्य उगवावेत असा शुद्ध आणि स्वच्छ प्रकाश पडला आणि त्या प्रकाशाच्या प्रभावाने सर्व काळे ठिक्कर असणारे पाणी शोषले जाऊ लागले आणि काही क्षणातच सगळीकडे प्रकाशच प्रकाश दिसू लागला. हाच तो चित्प्रकाश. सर्व विश्व त्या प्रकाशाने भरून गेलेले पाहिले आणि त्या क्षणी दत्त महाराज मला म्हणाले की तुझा पाप पुण्य संबंध मी काढून घेतलाय आणि अनंत जन्माच्या कर्मबंधनातून तुला मी मुक्त करीत आहे. हे शब्द मी प्रत्यक्ष कानाने ऐकले आणि दत्त महाराजांच्या व स्वामीजींच्या चरणी मनोमन कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला. ओम तत् सत.